स्टार्ट नाव सोर्सेस ऑफ लॉ. आपण पहिला सोर्स पाहिलेला आहे. आता आपण दुसरा सोर्स पाहतो कस्टम. कस्टम ॲज अ सोर्स ऑफ लॉ. मीनिंग ऑफ कस्टम पाहूया आधी. कस्टम म्हणजे रूढी परंपरा. ज्या रूढी किंवा परंपरा आहेत त्याला म्हणतात कस्टम्स. वी ऑब्झर्व दॅट इन एव्हरी सोसायटी द कस्टम हॅज एन्जॉयड अ व्हेरी हाय प्लेस. आपण पाहिले की कस्टम, रूढी, परंपरा यांना फार किंमत असते आपल्या समाजामध्ये. इन द रेग्युलेशन ऑफ ह्युमन कंडक्ट. कशासाठी तर ह्युमन कंडक्ट जे आहे, माणसांचं जे बिहेवियर आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कस्टमची फार आवश्यकता असते. इन द एन्शियंट टाइम व्हेन देअर इज नो रिटन लॉ. ज्यावेळेस कुठलाही लिखित प्रकारचा कायदा नव्हता, जेव्हा कुठलाही लिखित स्वरूपाचा कायदा नव्हता, त्यावेळेस द कस्टम्स इज द ओनली लॉ. ज्या प्रथा परंपरा आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत किंवा जे नियम थोरा मोठ्यांनी लहानांना सांगितलेले आहेत, हे सगळे नियम फार महत्त्वाचे ठरायचे. कारण लिखित स्वरूपात कुठलाच कायदा नव्हता. कुठलाही कायदा लिखित नसल्यामुळे काय झालं की त्यावेळेस कुणी मर्डर केला, कुणी वाईट वागलं, कुणी ते कस्टमनुसार, प्रथा परंपरेनुसार त्या व्यक्तीला काय केली जायची, पनिशमेंट दिली जायची. कुणी चांगलं वागलं तर त्याला रिवॉर्डसुद्धा कस्टमप्रमाणे दिले जायचे. पहा, आपण एन्शियंट टाईमचे जेव्हा स्टोरीज ऐकतो तेव्हा पनिशमेंट म्हणून ते उकळत्या तेलात टाकायचे किंवा बंद पेटीमध्ये करून नदीच्या पाण्यात वाहून द्यायचे लोकांना किंवा कड्यावरून ढकलून द्यायचे. दीज आर द रूढी परंपरा, दीज आर द कस्टम्स. आणि ते वर्षानुवर्ष लोक फॉलो करत होते जोपर्यंत रिटन फॉर्ममध्ये कायदे आलेले नाहीत तोपर्यंत. द कस्टम इज ओनली लॉ. द कस्टम्स आर क्रिएटेड बाय पीपल देमसेल्व्स अँड मेकिंग बाइंडिंग ऑन देमसेल्व्स. लोक स्वतःच कस्टम्स बनवतात, प्रथा परंपरा बनवतात आणि स्वतःवरच बाइंडिंग करून घेतात. म्हणजे एक व्यक्ती प्रथा परंपरा सुरू करते, मग ती वागून पाहते तसं, मग त्याच्यातून काहीतरी भलं निघतं आणि हळूहळू सगळा समाज तो ॲक्सेप्ट करत जातो. ओके. अ कस्टम इज अ हॅबिच्युअल कोर्स ऑफ कंडक्ट. कस्टम हे काय, हॅबिच्युअल कोर्स ऑफ कंडक्ट आहे. म्हणजे सवय होऊन जाते आपल्याला त्या गोष्टीची, आपण त्या पद्धतीनेच वागायला लागतो. बरेच आपले रिच्युअल्स आहेत, बरेच आपले धार्मिक परंपरा आहेत, हे काय होतं, सवय होऊन जाते आणि ते नाही केलं तर आपल्याला गिल्टी फिलिंग्स होतात की वी हॅव नॉट डन दिस, आपण हे केलेलं नाही, ही प्रथा परंपरा होती, तिने सांजेला हे केलं नाही, सकाळी उठून ते केलं नाही. दीज आर द कस्टम्स. आणि ते आपण हॅबिच्युअल होऊन जातो, आपण ते तसंच वागायला सुरुवात करतो. ओके. सो कस्टम इज अ हॅबिच्युअल कोर्स ऑफ कंडक्ट. ऑब्झर्व युनिफॉर्मली अँड व्हॉलंटरीली. युनिफॉर्मली एकच सेम वापरतात, म्हणजे असे कस्टम्स बदलत नाही. या समाजाचे कस्टम वेगळे, त्या समाजाचे कस्टम वेगळे नाही. एखादा सोसायटी असेल, समाज असेल, त्यांनी जर एखादा कस्टम ऑब्झर्व केला म्हणजे अंगीकारला, स्वीकारला, तर तो कस्टम ते तसेच्या तसे फॉलो करतात, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस करत नाहीत. आणि युनिफॉर्मली सर्व एकत्रितपणे वापरतात आणि शिवाय याच्यामध्ये व्हॉलंटरीली वापरतात. त्यांच्यावर कुठलीही जबरदस्ती केली जात नाही, त्यांच्यावर कुठलाही फोर्स अप्लाय केला जात नाही, तरी सुद्धा ते काय करतात, हे कस्टम्स वापरतात. बाय द पीपल कन्सर्न वेन पीपल फाइंड एनी ॲक्ट टू बी गुड अँड बेनिफिशियल. जेव्हा एखादी गोष्ट ही बेनिफिशियल आहे, चांगल्या अर्थी आहे, किंवा कधी कधी वाईट अर्थी पण कस्टम्स आपण स्वीकारलेले आहेत की दुसऱ्याचं वाईट व्हावं, आपलं भलं व्हावं, या हिशोबामध्ये काही कस्टम्स असे सुद्धा आहेत. सो हे कस्टम्स आपण काय केलेत, ऑब्झर्व केलेत आणि ॲज अ लॉ म्हणून त्यांचा वापर केला गेलाय. विच इज ॲग्रीएबल टू देअर डिस्पोजिशन. दे प्रॅक्टिस इट अँड इन कोर्स ऑफ टाइम बाय फ्रिक्वेंट ऑब्झर्वन्स अँड on account of its approval and acceptance by the community for generations, a custom evolves. आणि जनरेशन टू जनरेशन हे कस्टम चालू राहतात. अ कस्टम इज वन ऑफ द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ लॉ. हे कस्टम काय, वन ऑफ द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ लॉ आहे. मेकिंग इट म्हणजे लॉ मेकिंग आहे. कायदा कसा बनणार तर कस्टमनुसार बनणार, काही लिखित स्वरूपात नाही. म्हणजे सांगी वांगी कायदे आहेत हे सगळे. आधी कुणीतरी सुरू केले आहेत, मग ती प्रथा हळूहळू सांगितली गेली आहे, मग दुसऱ्यांनी ती ऑब्झर्व केली किंवा स्वीकारली, मग तिसऱ्या जनरेशनने स्वीकारली आणि असं करत 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 संपूर्ण समाजामध्ये ते कस्टम ॲज अ लॉ म्हणून अप्रूव्ह झालं, मान्य झालं. इन प्रिमेटिव्ह सोसायटीज ह्युमन कंडक्ट वॉज रेग्युलेटेड बाय प्रॅक्टिसेस which grew up spontaneously and were later adopted by the people. अचानक एखादी घटना घडायची, अचानक एखादी स्पॉन्टेनियसली घटना घडायची आणि ती घटना लोक ॲज अ कस्टम म्हणून स्वीकारायचे आणि ती ॲब्झॉर्ब म्हणजे ती पुढं कंटिन्यूमध्ये ठेवायची आणि ती हळूहळू प्रथा परंपरा वाढत जायची. द जनरली ऑब्झर्व कोर्स ऑफ कंडक्ट इन द ह्युमन इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कस्टम. कस्टमचं महत्त्वाचं काय आहे, घटक आहे की ऑब्झर्व करणं म्हणजे ॲक्सेप्ट करणं, ॲडॉप्ट करणं, लोकांनी ते ॲडॉप्ट करून ते पुढं कंटिन्यू करणं.
द ओरिजिन ऑफ कस्टम पाहूया. देर आर 2 व्ह्यूज अबाउट द ओरिजिन ऑफ कस्टम्स. तिथे 2 व्ह्यूज आहेत कस्टमच्या ओरिजिनमध्ये. द व्ह्यू ऑफ हिस्टॉरिकल लीड बाय सॅव्हिग्नी. सॅव्हिग्नीचं आपण पाहिलेलं आहे, हिस्टॉरिकल स्कूल होती, त्याची हिस्टॉरिकल डेफिनेशन दिली त्यांनी. सॅव्हिग्नी हा व्यक्ती हिस्टॉरिकलसाठी वाहून घेतलेला आहे. सो सॅव्हिग्नी इज दॅट कस्टम originated in the ओल्केजिस्ट और जीनस ऑफ द पीपल. जीन्स आपल्या याच्यामधूनच येतात. ओल्केजिस्ट म्हणजे सुधारणावादी लोक किंवा जीनसमधूनच आहे, आपल्या याच्यामधूनच कस्टम्स येतात. द सेकंड व्ह्यू इज दॅट ऑफ अलेन. अलेन मीन्स बाहेरून. पहा, काही कस्टम हे काय होतात, ओरिजिनल आपल्यामधूनच येतात, आपल्या समाजातून येतात, आणि काही काही अलेन सुद्धा म्हणजे बाहेरून येतात. अकॉर्डिंग टू अलेन इज ओरिजिनेटेड इन द डिझायर ऑफ द पॉवरफुल क्लासेस. पॉवरफुल जे क्लासेस असतात त्यांच्यामधून कस्टम्स येतात. ते ठरवतात की कुठले कस्टम्स घ्यायचे, कुठले कस्टम्स आपण फॉलो करायचे आहेत ते. टू पुट डाऊन द वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी. नेहमी वीकर सेक्शनवर प्रेशर टाकण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी हे सुपेरियर सेक्शन ऑफ द सोसायटी जे आहेत ते वेगवेगळे कस्टम्स घेतात. त्यांच्यासाठी नसतात ते, बट इट इज यूज टू dominate the weaker section of the peoples म्हणजे society. For example, some caste laid down the custom that they are superior group of society and others are inferior. काही जाती जमाती ज्या आहेत त्या स्वतःला अजूनही सुपेरियर म्हणून घेतात आणि काही जाती जमातींना मात्र इन्फेरियर म्हटलं जातं. रोल ऑफ कस्टम इन एन्शियंट लोकल सिस्टीम पाहूया. इन मोस्ट ऑफ द लीगल सिस्टीम ऑफ द वर्ल्ड, particularly in the ancient legal system, custom played very important role as a source of law. कस्टमनी खूप मोठा सोर्सेस ऑफ लॉ म्हणून रोल प्ले केलेला आहे. Customs have been the most potent force in molding the ancient Hindu law. कस्टमनी हिंदू लॉ मध्ये तर खूपच मोठा हे केलेला आहे. पहा, आपल्याकडे हिंदू लॉ आहे म्हणून ही सुरुवात केलेली आहे. आपल्या इकडे वेगवेगळे प्रथा, परंपरा यांना, आणि ते आपण ऑब्झर्व करत आपण ते ॲक्सेप्ट केले आणि अजूनपर्यंतही आपण त्या रूढी परंपरेमध्येच जगत आहोत. The Smritis have strongly recommended that customs be followed. स्मृती आणि श्रुती हे उगमस्थान आहेत आपल्या कस्टम्सचे, आपल्या धर्मांचे किंवा आपल्या रूल्स अँड लॉचे. सो हिअर स्मृतींनी सांगितलेलं आहे की कस्टम्स बी फॉलोड. अकॉर्डिंग टू मनु, इट इज द ड्युटी ऑफ द किंग टू डिसाइड ऑल केसेस अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल्स ड्रॉन फ्रॉम द लोकल युसेजेस. जे लोक डेली युजेस करतात, डेली वापरतात, त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे तर कस्टम्स निर्माण होतात. दररोज 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 तीच गोष्ट वापरत गेले तर हळूहळू आपण ते अंगवळणी पडतं, आणि अंगवळणी पडलं की हळूहळू त्याचं रूपांतर कशात होतं, कस्टममध्ये होतं. नारदा सेज दॅट कस्टम्स ओव्हर रूल्स द स्केर्ड लॉ. जे स्केर्ड लॉज आहेत ते कस्टम्स ओव्हर रूल करतात, म्हणजे कायदे सुद्धा मागं पडतात, पण कस्टमला आपण प्रिव्हेल करतो, कस्टमला आपण जास्तीत जास्त मान सन्मान देतो. इन ब्रिटिश रिजिम इन इंडिया, the importance and validity of native custom remains as it is, and law was enacted on any matter. Generally, local customs saved expressly. ब्रिटिश रिजिममध्ये सुद्धा ब्रिटिशांनी सुद्धा हिंदूंच्या कस्टम्स, मुस्लिम लोकांच्या कस्टम्स काय केल्या, प्रिव्हेल केल्या, त्यांना मान्यता दिली. कारण लोक कस्टमनी एवढे जोडले गेलेले असतात, लोकांच्या मनात कस्टमविषयी एवढं काही आत्मीयता असते की त्यांना लिखित स्वरूपातले कायदे सुद्धा काही वाटत नाहीत, तर त्यांना कस्टम्स इम्पॉर्टंट वाटत राहतात. ओके. द इम्पॉर्टन्स ऑफ कस्टम इन हिंदू लॉ वॉज ऑल्सो रिकॉग्नाइज एक्सप्रेसली बाय प्रिव्ही काउन्सिल. प्रिव्ही काउन्सिल जे आहे, इंग्लंडचा जो कायदा होता आपल्याकडे आलेला, त्यांनी सुद्धा याला प्रिव्हेल केलं. फॉर एक्झाम्पल पहा, इन केस एक केस दिलेली आहे, कलेक्टर ऑफ मधुरा वर्सेस मुट्टू रामलिंगम, 1868 ची केस आहे. इट वॉज ऑब्झर्व दॅट, काय ऑब्झर्व केलं आहे, इन हिंदू लॉ the clear proof of usages will outweigh the written text law. ते म्हणतात की जे युसेजेस आहे, जे वापरत आहेत, तुमचे जे डेली कस्टम्स यूज केले जातात ते प्रिव्हेल केले जातात कशामध्ये, तर तुमच्या टेक्स्ट लॉमध्ये, तुम्ही लिखित स्वरूपातल्या कायद्यांपेक्षा त्यांना जास्त किंमत दिली जाते. which comes to mean that if the custom is proved to be established on the point of Hindu law, then the courts are bound to follow it. समजा एखादी केस आली जी हिंदू लॉवर आधारित आहे तर ऑफकोर्स ती प्रिव्हेल केली जाईल. ऑफकोर्स तुमचे कस्टम्स पाहिले जातील, तुम्ही कशा पद्धतीचे कस्टम्स आहेत ते पाहिले जातील, आणि बाकीचं काय केलं जाईल, लिखित लॉपेक्षा कुणाला किंमत दिली जाईल, इथं प्रिव्हेल्स द कस्टम, कस्टमला जास्त किंमत दिली जाईल. इवन दो इट मे बी इनकन्सिस्टंट विथ सम एक्सप्रेस टेक्स्ट.
जरी काही इनकन्सिस्टन्सी असेल लिखित स्वरूपातल्या कायद्यामध्ये आणि कस्टममध्ये काही इनकन्सिस्टन्सी असेल, म्हणजे थोडासा विरोधाभास असेल, तरी सुद्धा कुणाला प्रिवेल केलं जाईल? इथं कस्टमला प्रिवेल केलं जाईल. म्हणजे कस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स. सो हिअर इन द धर्मशास्त्र ऑर द कॉमेंट्रीज, ज्या कॉमेंट्रीज सांगितल्या गेल्यात विविध स्कॉलर्सनी, त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे किंवा धर्मशास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सगळं प्रिवेल केलं जाईल मोर दॅन लिखित स्वरूपातल्या कायद्यांपेक्षा. अंडर मुस्लिम लॉ ऑल्सो कस्टम प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मुस्लिम लॉमध्ये सुद्धा कस्टम फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. In Roman and English law also we can see that the influence of custom. रोमन आणि इंग्लिश लॉ मध्ये सुद्धा कस्टम जास्त प्रिवेल करतात. कस्टमला फार किंमत आहे. का आहे कस्टमला जास्त किंमत? बिकॉज हे एन्शियंट आहेत, त्यांचे सोर्सेस माहीत नसतात, ते कुठून आलेत ते माहीत नसतात. कुणीतरी चालू करतं, त्याचा काहीतरी फायदा होतो, बेनिफिट होतं आणि लोक काय करतात? तेच कस्टम ॲब्झॉर्व करतात, म्हणजे वापरतात आणि ते फॉलो करायला लागतात आणि त्यांना जास्त किंमत देतात. वेन लास्ट सेक्शन ऑफ populace, but that is people, are in the habit of doing a thing over a long period, वर्षानुवर्ष लोक एकाच पद्धतीची प्रथा परंपरा वापरत असतील, तो इन द हॅबिट डुईंग अ थिंग ओव्हर अ लॉंग पिरियड पासून जर वापरत येत असतील तर इट मे बिकेम द कस्टम. इट शुड हॅव एव्हर बी. पहा, when a large section of the people are in the habit of doing a thing over a long period, it may become necessary for courts to take notice of it. कोर्ट सुद्धा याचं नोटीस घेतं. ऑलिव्हर क्रोना अंडरलाईन दिस स्पीक्स टू द कस्टम. ऑलिव्हर क्रोना म्हणतो की ॲज अ सर्टन मॅनर ऑफ ॲक्टिंग रेग्युलरली ऑब्झर्व विदिन अ कम्युनिटी. काहीतरी एक ॲक्टिंग, एक कृती आहे ती वारंवार होत गेली तर त्याला काय म्हणतात? कस्टम म्हणतात. आणि कायदा सुद्धा त्याला प्रिवेल करतो. इट शुड हॅव एव्हर बी नोटीस दॅट नॉट ऑल कस्टम्स आर लॉ. हे पण पाहायला पाहिजे की सगळेच कस्टम हे कायदा बनत नाहीत. फॉर एक्झाम्पल, द वेअरिंग ऑफ ब्लॅक क्लॉथ्स ॲट फ्युनरल्स इज अ कस्टम बट इट इज नॉट लॉ. कुठल्याही कुणाचा मृत्यू झाला तर कॉमनली लोक पांढरे किंवा काळे कपडे घालतात. हे काही कायदा नाहीये. इट्स अ कस्टम, इट्स नॉट अ लॉ. थँक्यू.